महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक अशी चर्चा सुरू आहे जी जर खरी ठरली तर अनेक पक्षांची गणितं बदलू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार का, या प्रश्नावर सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. पण ही केवळ विलनीकरणाची चर्चा नाही असंही बोललं जाते, कारण या संपूर्ण घडामोडींच्या मागे एक मोठा राजकीय डाव, एक मोठं समीकरण आणि काही मोठ्या पदांची गणितं दडलेली असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. दिल्लीत बैठका होत आहेत, महाराष्ट्रात नेते सावध भूमिका घेत आहेत आणि पडद्यामागं नेमकं काय शिस्त आहे याबाबत तर्कवितर्कांना आता उधाण आलंय. मग ही फक्त राजकीय अफवा आहे की विरोधी राजकारणाचा नवा आराखडा तयार होतोय? आणि या चर्चांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कोणते बदल घडू शकतात, जरा समजून घेऊयात अगदी सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्राची आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. आता महाराष्ट्राच्या राजकारणात ना अफवा, चर्चा किंवा मग राजकीय चाचपणी या काही नवीन गोष्टी नाही आहेत. पण एखाद्या चर्चेला अचानक वजन येतं तेव्हा त्या चर्चेशी संबंधित नेते काही संकेत देऊ लागतात. गेल्या काही दिवसात नेमकं तेच घडताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची चर्चा सुरू असतानाच काँग्रेस हायकमांडनं महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांना दिल्लीला बोलवलं. आधी हर्षवर्धन सपकाळ आणि त्यानंतर नाना पटोले यांना दिल्लीला बोलवण्यात आलं. त्यामुळे आता या चर्चांकडे केवळ अफवा म्हणून पाहणं कठीण झालं आहे. विशेष म्हणजे दिल्लीला रवाना होण्यापूर्वी नाना पटोले यांनी केलेलं वक्तव्यही चर्चेत ठरलं. त्यांनी थेट सांगितलं की राष्ट्रवादीच्या विलनीकरणाचा प्रस्ताव याआधी शरद पवारांना देण्यात आला होता. आता देशातील राजकीय परिस्थिती पाहता सेक्युलर मतांचं विभाजन थांबवण्यासाठी समान विचारांचे पक्ष एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं. राजकारणात एखादा नेता काय बोलतो यापेक्षा तो काय सूचित करतो याला जास्त महत्त्व असतं आणि पटोलेंच्या वक्तव्यातून काँग्रेसकडून किमान या पर्यायावर तरी विचार सुरू असल्याचे संकेत आपल्याला नक्की मिळतात. पण इथे प्रश्न फक्त राष्ट्रवादीच्या विलनीकरणाचा नाहीये. खरा प्रश्न आहे, जर असा निर्णय झाला तर त्याचा फायदा कोणाला आणि तोटा कोणाला होणार? कारण शरद पवार हे केवळ एका पक्षाचे प्रमुख नाहीत. गेली अनेक दशकं महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात प्रभावी रणनीतिकार म्हणून त्यांची ओळख आहे. जर अशा नेत्याने स्वतःचा पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला तर तो केवळ संघटनात्मक निर्णय राहणार नाही, तर त्याचे दूरगामी राजकीय परिणाम होऊ शकतात. याच पार्श्वभूमीवर आशिष देशमुख यांचा दावा चर्चेत आलाय. भाजप नेते देशमुख म्हणतात की काही नेत्यांची अशी इच्छा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन व्हावी आणि त्यानंतर शरद पवारांना राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद मिळावं. आता हा दावा खरा की खोटा याचा कोणताही अधिकृत पुरावा नाही, पण राजकारणात अनेकदा चर्चा पुढील घटनांची दिशा ठरवतात. त्यामुळे या दाव्याचं राजकीय महत्त्व नाकारता सुद्धा येणार नाही. आता जर या दाव्याकडे राजकीय गणित म्हणून पाहिलं तर यामागे एक वेगळीच रणनीती आपल्याला दिसते. राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसला अनुभवी नेतृत्वाची गरज आहे. विरोधकांची एकजूट साधताना शरद पवार यांच्यासारख्या अनुभवी नेत्याला मोठी भूमिका दिली जाऊ शकते, असा विचार काही स्तरांवर असणं अशक्य नाहीये. अर्थात हा सध्या केवळ राजकीय अंदाज आहे. आता हा झाला शरद पवारांबाबतचा दावा, पण देशमुख यांनी यापेक्षा मोठा दावा केला तो उद्धव ठाकरेंबाबत. त्यांच्या मते पुढच्या टप्प्यात उद्धव ठाकरे गटाचाही काँग्रेसमध्ये समावेश होऊ शकतो आणि उद्धव ठाकरे यांना प्रदेशाध्यक्षपद देण्याचा विचारही इथे असू शकतो. आता हा दावा ऐकायला धक्कादायक वाटतो, कारण शिवसेना आणि काँग्रेस या दोन वेगळ्या राजकीय परंपरा आहेत. पण महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर महाराष्ट्रात अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी शक्य झालेल्या आपण पाहिल्या आहेत. मात्र या संपूर्ण चर्चेत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादीच्या नेत्यांची भूमिका. सुप्रिया सुळे यांनी स्पष्टच सांगितलं की आमच्याशी अशा काही कोणत्याही प्रस्तावाबाबत संपर्क झालेला नाही. जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांनीही निर्णय शरद पवार घेतील असं सांगत सावध भूमिका घेतली. म्हणजेच कुणीही थेट होकार दिला नाही, पण कुणीही पूर्णपणे नकारही दिला नाही. आणि राजकारणात अशीच भूमिका सर्वात जास्त चर्चांना खतपाणी घालते. आता या चर्चेकडे भाजप कसं पाहतंय हेही महत्वाचं आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या चर्चेची खिल्लीच उडवली. काँग्रेस हे बुडणारं जहाज असल्याचं सांगत त्यांनी शरद पवार यांना काँग्रेसचा इतिहास माहिती असल्याचं म्हटलं. पण भाजपच्या प्रतिक्रियेतून एक गोष्ट स्पष्ट दिसते. विरोधकांच्या संभाव्य एकजुटीची चर्चा सुरू झाली की भाजप त्यावर तात्काळ प्रतिक्रिया देत आहे. म्हणजे या चर्चेला काही प्रमाणात राजकीय वजन हे प्राप्त झाले. खरं तर या संपूर्ण चर्चेचा केंद्रबिंदू एकच आहे, भाजप विरोधी मतांचं विभाजन. गेल्या काही वर्षात विरोधकांना सर्वात मोठं नुकसान याच गोष्टीमुळे झालं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, तृणमूल, समाजवादी पक्ष
अशा अनेक पक्षांकडे वेगवेगळ्या प्रदेशात ताकद आहे. पण राष्ट्रीय पातळीवर भाजप समोर एकसंघ आव्हान उभं राहत नाही. त्यामुळे अनेक विरोधी नेत्यांच्या मनात मोठ्या एकीची कल्पना असणं नक्कीच स्वाभाविक आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीनं पाहिलं तर या चर्चेचा महाविकास आघाडीवरही परिणाम होऊ शकतो. कारण जर का काँग्रेस अधिक मजबूत करण्याची रणनीती आखली गेली तर आघाडीतील शक्ती संतुलन बदलू शकतं. जागा वाटपापासून नेतृत्वापर्यंत अनेक प्रश्न हे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे ही चर्चा फक्त एका पक्षाच्या विलिनीकरणापुरती मर्यादित नाहीये, तर ती भविष्यातील संपूर्ण विरोधी राजकारणाच्या आराखड्याशी जोडलेली आहे. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शरद पवार यांची राजकीय शैली. आपल्या राजकीय आयुष्यात त्यांनी अनेकदा सर्वांना आश्चर्यचकित करणारे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे ते काय करतील याचा अंदाज बांधणे हे अवघड असतं. म्हणून या चर्चांना अधिक महत्त्व प्राप्त होतं. कारण शरद पवार यांच्या बाबत हे कधीच होणार नाही असं ठामपणे सांगण्याचं धाडस फार कमी लोक करतात. आता सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची कोणतीही अधिकृत घोषणा नाहीये. शरद पवार, सुप्रिया सुळे किंवा मग उद्धव ठाकरे यांनीही अशा कोणत्याही चर्चेला दुजोरा दिलेला नाही. पण नाना पटोलेंची वक्तव्य, दिल्लीतील हालचाली आणि आशिष देशमुखांचे दावे यामुळे राजकीय वर्तुळात नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. मग खरंच पडद्यामागे काही मोठी रणनीती आकार घेत आहे का? शरद पवारांना राष्ट्रीय पातळीवर मोठी भूमिका देण्याचा विचार सुरू आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील विरोधी राजकारण हे नव्या वळणावर जाणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काही दिवसात आपल्याला मिळतीलच. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही दिसतंय त्यापेक्षा पडद्यामागं खूप काही सुरू आहे. आणि जेव्हा पडदा उघडेल तेव्हा अनेकांची राजकीय गणितं बदललेली असू शकतात. या सगळ्या गोष्टींकडे आपली नजर असणारच आहे. तत्पूर्वी तुम्हाला काय वाटतं? शरद पवार आपला पक्ष खरंच काँग्रेसमध्ये विलीन करून टाकतील का? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.